सांगितलं होतं की CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे ब्यूट 1 इन HBr ची ऍडिशन दाखवली होती इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. आपण सोडियम पेरॉक्साइड सुद्धा वापरू शकतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन पॉसिबिलिटीज होत्या प्रॉडक्टच्या. पहिल्या केसमध्ये हायड्रोजन कार्बन ए ला अटॅच झालाय आणि ब्रोमीन कार्बन बी ला अटॅच झालाय असं दाखवूया. आणि डबल बॉन्ड ब्रेक झालाय, सिग्मा बॉन्ड ब्रेक झालाय का पाय बॉन्ड ब्रेक झालाय. आणि त्यामुळे हे प्रॉडक्ट मिळाले CH3 CH2 CH2 CH2Br. याचं नाव माहितीये सगळ्यांना. फंक्शनल ग्रुप आता प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हटल्यानंतर N आयसो निओ चा विचार करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये आपण N चा विचार करणार आहे का? कारण आयसो आणि निओ असेल तर ब्रांच कार्बन स्केलेटन असतं, पण हे ब्रांच नाहीये, स्ट्रेट कंटिन्युअस चेन म्हटल्यानंतर N ब्युटिल ब्रोमाइड नाव आहे या स्ट्रक्चरचं. आणि IUPAC नेम जे आहे ते आहे 1 ब्रोमो ब्युटेन. आणि दुसरी जी पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे तर त्याच्यामध्ये हायड्रोजन हा कार्बन बी ला अटॅच होणार आहे आणि ब्रोमीन कार्बन ए ला अटॅच होणार आहे. म्हणजे CH3 CH2 CHBr CH3 याचं जे नाव आहे ते आहे सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड. कारण ब्रोमीन सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. आपण अनेक वेळा बघितले कॉमन नेम लिहिताना जर का फंक्शनल ग्रुप सेकंडरी किंवा टर्शरीला अटॅच असेल तर प्रेफिक्स म्हणून ते मेन्शन केलं जातं सेकंडरी का टर्शरी येते. त्याचं IUPAC नेम येईल 2 ब्रोमो ब्युटेन. अजून हे नाही सांगितलं की मेजर कोण आहे आणि मायनर कोण आहे. हायड्रोजन पेरॉक्साइड आहे आणि HBr आहे म्हटल्यानंतर जे ऍडिशन आहे ती मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे घडणार आहे का अँटी मार्कोनिकॉफ. तर त्याचं क्लिअर कट आन्सर आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल नुसार ऍडिशन घडणार आहे. कारण HBr इन प्रेझेन्स ऑफ H2O2 कोणाप्रमाणे ऍडिशन देतो तर तो अँटी मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे ऍडिशन देतो. आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो तर अँटी मार्कोनिकॉफ रूल असं सांगतो की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट gets attached to that unsaturated carbon which has more number of hydrogen atom. म्हणजे ब्रोमीन कार्बन बी ला अटॅच होईल, कार्बन ए ला अटॅच होणार नाही. आणि ज्या केसमध्ये ब्रोमीन हायेस्ट किंवा मोर नंबर वाल्या कार्बनला अटॅच होईल ते मेजर प्रॉडक्ट असेल. ते आपल्याला 1 ब्रोमो ब्युटेन मध्ये दिसतंय का 2 ब्रोमो ब्युटेन मध्ये तर 1 ब्रोमो ब्युटेन मध्ये दिसतंय. म्हणजे या केसमध्ये 1 ब्रोमो ब्युटेन हे मेजर प्रॉडक्ट आहे आणि हे 2 ब्रोमो ब्युटेन हे मायनर प्रॉडक्ट आहे बाय अँटी मार्कोनिकॉफ रूल. याला आपण पेरॉक्साइड इफेक्ट म्हटलं होतं. खराश इफेक्ट आणि खराश मारिओ इफेक्ट ही त्याची अल्टरनेटिव्ह नेम्स होती. आता दुसऱ्या म्हणजे आजच्या लेक्चरच्या नेक्स्ट प्रिपरेशन मेथड कडे जाऊया. तत्पूर्वी रिएक्शन नीट ऑब्झर्व करा. आता लास्ट प्रिपरेशन मेथड बघूया अल्किल हॅलाइडची बाय हॅलोजन एक्सचेंज. आतापर्यंत आपण 3 पद्धती बघितल्या अल्किल हॅलाइड तयार करायच्या. आज चौथी पद्धत बघतोय बाय हॅलोजन एक्सचेंज. त्याच्यामध्ये 2 रिएक्शन आहेत, नेम्ड रिएक्शन आहेत. पहिली जी आहे ती फिन-केल्स्टेन रिएक्शन आहे आणि दुसरी आहे ती स्वार्ट्झ रिएक्शन आहे. पहिली बघूया फिन-केल्स्टेन रिएक्शन. आता हॅलोजन एक्सचेंज या मेथडॉलॉजी मागची भूमिका काय ती पहिले मी स्पष्ट करतो. हॅलोजन 4 व्हीलर एक्सचेंज केली याचा अर्थ काय 4 व्हीलर देऊन 4 व्हीलरच घेऊन आलो. आता हॅलोजन एक्सचेंज या मागची भूमिका काय तर हॅलोजनलाच हॅलोजन रिप्लेस करणार आहे. ही तर सगळ्यात मोठी गंमत आहे. आपल्याला या दोन्ही रिएक्शन मध्ये फिन-केल्स्टेन रिएक्शन आणि स्वार्ट्झ रिएक्शन मध्ये एक गोष्ट अनुभवायला मिळणार आहे
ती म्हणजे आपला सबस्टेट सुद्धा अल्किल हॅलाइड असणार आहे आणि आपला प्रॉडक्ट सुद्धा अल्किल हॅलाइड असणार आहे. सबस्टेट सुद्धा अल्किल हॅलाइड आहे, प्रॉडक्ट सुद्धा अल्किल हॅलाइड आहे, हे दोन्ही लोक अल्किल हॅलाइड आहेत. मग होणार काय, तर पहिला जो सबस्टेट आहे त्यातला हॅलाइड ग्रुप काढून दुसरा हॅलाइड ग्रुप फिट करण्यात येणार आहे. म्हणजे हॅलोजनची एक्सचेंज होणार आहे. वन हॅलोजन ऍटम इज रिप्लेस्ड बाय अनदर. अशा पद्धतीची मेथडॉलॉजी असणार आहे. काय पद्धत असणार आहे बघूया. पहिली मेथड बघतोय आपण, फिन-केल्स्टेन रिएक्शन. आता फिन-केल्स्टेन रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किल क्लोराइडची रिएक्शन सोडियम आयोडाइड बरोबर करायची. अल्किल क्लोराइड इज ट्रीटेड विथ सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? ड्राय ऍसिटोन. बोलायचं आपल्याला ड्राय ऍसिटोन का वापरलंय ते. आता या केसमध्ये लक्षात येईल तुमच्या, अल्किल क्लोराइड मधला जो क्लोरीन आहे तो रिमूव्ह केला जाईल आणि त्याच्या जागी आयोडीन आणला जाईल. म्हणजे क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय आयोडीन. परत एकदा, क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय आयोडीन. परत एकदा, क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय आयोडीन. म्हणजे वन हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय अनदर हॅलोजन. आता सगळ्यांना माहिती आहे सोडियम अँड क्लोरीन दे आर गुड फ्रेंड्स. ओके, so NaCl is the byproduct, and what is the product? Here we have the product alkyl iodide. Means we had prepared alkyl iodide. We had prepared alkyl iodide from alkyl chloride. We had prepared alkyl iodide from alkyl chloride. That means we had prepared alkyl halide from alkyl halide by halogen exchange, in which one halogen is replaced by अनदर हॅलोजन. ओके, म्हणजे प्रॉडक्ट पण अल्किल हॅलाइड, सबस्टेट पण अल्किल हॅलाइड, ज्याच्यामध्ये हॅलोजन एक्सचेंज घडलंय. म्हणजे काय घडलंय, तर एका हॅलोजनला काढून दुसराच हॅलोजन दुसऱ्या हॅलोजनलाच पुट केलंय असं म्हणता येईल. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ऍसिटोन. आता ड्राय ऍसिटोन बद्दल अजून मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी अजून एक बघूया. अल्किल ब्रोमाइड घेतलं आता आपण. अगेन वी आर गोइंग टू ट्रीट अल्किल ब्रोमाइड with again sodium iodide, again in presence of dry acetone. In this case also there will be the halogen exchange. That means one of the halogen is replaced by another. one of the म्हणण्यापेक्षा एकच हॅलोजन आहे सबस्टेट मध्ये, सॉरी, one halogen is replaced by another. ब्रोमीन रिमूव्ह होईल, आयोडीन तिथे जाऊन अल्किलला अटॅच होईल आणि त्यामुळे अल्किल हॅलाइड हे माझं सबस्टेट आहे. त्याचबरोबर अल्किल आयोडाइड हे सुद्धा, म्हणजेच अल्किल हॅलाइड हे आपलं प्रॉडक्ट आहे. NaBr, अगेन सोडियम अँड ब्रोमीन दे आर गुड फ्रेंड्स, दे आर गोइंग टू फॉर्म बाय प्रॉडक्ट. अगेन वी हॅव अल्किल आयोडाइड इज द प्रॉडक्ट, जस्ट लाईक आवर रिएक्शन. ब्रोमीन पहिल्या रिएक्शन मध्ये क्लोरीनला काढून आयोडीनला बसवला, दुसऱ्या रिएक्शन मध्ये ब्रोमीनला काढून आयोडीनला बसवला. दोन्ही केसमध्ये कॉमन फॅक्टर आहे की अल्किल हॅलाइड सबस्टेट आहे, अल्किल हॅलाइड प्रॉडक्ट आहे. दोन्ही रिएक्शन मध्ये अजून एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे दोन्ही केसमध्ये अल्किल आयोडाइड तयार झाले. काय तयार झाले? अल्किल आयोडाइड तयार झाले. म्हणजे फिन-केल्स्टेन रिएक्शन मध्ये आपण अल्किल आयोडाइड तयार करतो. स्वार्ट्ज मध्ये काय होणार आहे ते बघूया. पण फिन-केल्स्टेन रिएक्शन मध्ये आपण अल्किल आयोडाइड तयार करतो. इकडे सुद्धा हॅलोजन एक्सचेंज घडलेले दोन्ही केसमध्ये, आणि तिकडे हॅलोजन एक्सचेंजेस घडणार आहे स्वार्ट्ज रिएक्शन मध्ये. इकडे क्लोरीनला काढून आयोडीनला बसवले, ब्रोमीनला काढून आयोडीनला बसवले. अल्किल आयोडाइड आयोडाइड हे प्रॉडक्ट झाले. हॅलोजन एक्सचेंज कसं झालंय ते सगळ्यांना कळलंय. एक्झाम्पल्स हे अवघड नाहीत तुम्हाला लिहायला, कारण अल्किल ग्रुप मध्ये कुठल्याच प्रकारचे चेंजेस घडत नाहीये. जो लेफ्ट हँड साइडला अल्किल ग्रुप आहे तोच राईट हँड साइडला आहे. इथे पण लेफ्ट हँड साइडला आहे तोच राईट हँड साइडला आहे. फक्त चेंज एवढाच झालाय की अल्किल ग्रुप ज्या फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे तो बदललाय. पण त्याच्यामध्ये मी सांगितलं की हॅलाइडचा हॅलाइडच राहिलाय, पण हॅलोजन मध्ये फक्त बदल झालाय. क्लोरीनच्या ऐवजी आयोडीन आलाय किंवा ब्रोमीनच्या ऐवजी आयोडीन आलाय. सगळ्यांना फिन-केल्स्टेन रिएक्शन कळले असेल. तत्पूर्वी अजून एक ड्राय ऍसिटोन. ड्राय ऍसिटोन मध्ये काय झालंय ते बघा. ऍसिटोन हा कोण आहे? नॉन पोलर आहे का पोलर आहे? तर तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तो नॉन पोलर आहे. हे जे सोडियम क्लोराइड किंवा सोडियम ब्रोमाइड आहेत हे सर्वच्या सर्व, परत एकदा, सोडियम क्लोराइड किंवा सोडियम ब्रोमाइड जे आहे हे आयनिक आहेत. ओके, म्हणजे हे पोलर आहेत, हे नॉन पोलर आहेत. ओके, नॉन पोलर आहे, किंवा इथं पण ड्राय ऍसिटोन नॉन पोलर आहे. ड्राय ऍसिटोन याचा अर्थ वॉटर कंटेंट नको. ओके,
थँक्यू. ड्रायसिटोन, सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, हे लोक पोलर आहेत आणि हे नॉन पोलर आहे. म्हणजे हे लोक डिझॉल्व्ह होतील का? कारण केमिस्ट्री 1 मध्ये जेव्हा आपण सोल्युशन कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकला त्याच्यामध्ये मी नमूद केलं लाईक डिझॉल्व्ह सीन, लाईक डिझॉल्व्ह सीन, लाईक असाइनमेंट 2 दिली मी सोल्युशनची, त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे लाईक डिझॉल्व्ह सीन, लाईक डिझॉल्व्ह सीन, लाईक म्हणजे पोलर विल गेट डिझॉल्व्ह इन पोलर, नॉन पोलर दे विल गेट डिझॉल्व्ह इन नॉन पोलर. पण हे पोलर आहे आणि नॉन पोलर आहे म्हटल्यानंतर डिझॉल्व्ह होणार नाहीत. म्हणजे सोडियम क्लोराईड किंवा सोडियम ब्रोमाइड हे ड्रायसिटोन मध्ये प्रेसिपिटेट आउट होतील. म्हणजे फक्त अल्किल हॅलाइडच आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये आणि प्रोसेसिंग सोपं होईल, सेपरेशन जे आहे ते सोपं होईल. म्हणून आपण ड्रायसिटोन वापरलाय. सगळ्यांना कळलं असेल क्लिंकेल्स्टन रिएक्शन काय. आता बघूया स्वार्ट्झ रिएक्शन. स्वार्ट्झ रिएक्शन कडे जाऊया. आता बघूया हॅलोजन एक्सचेंज याच टायटल खाली दुसरी प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड ज्याचं नाव आहे स्वार्ट्झ रिएक्शन. आपण फिल्केन्स्टन रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघितली की आपण अल्किल आयोडाइड तयार करत होतो बाय युझिंग हॅलोजन एक्सचेंज मेथड. आता सुद्धा आपण अल्किल फ्लोराइड तयार करणार आहोत. अल्किल आयोडाइड नाही, अल्किल फ्लोराइड तयार करणार आहोत. अल्किल फ्लोराइड हे सुद्धा एक प्रकारचे अल्किल हॅलाइडच आहे. अल्किल फ्लोराइड तयार करणार आहोत बाय युझिंग हॅलोजन एक्सचेंज मेथड. म्हणजे आताच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा एका हॅलोजननी दुसऱ्या हॅलोजनला रिप्लेस केलंय. एका हॅलोजननी दुसऱ्या हॅलोजनला काय केलंय? रिप्लेस केलंय. एका हॅलोजननी दुसऱ्या हॅलोजनला काय केलंय? रिप्लेस केलंय. स्वार्ट्झ रिएक्शन मध्ये काय काय होतं ते बघा. त्यासाठी कोणते रिएजंट वापरू शकतो? तर आपण एकतर अल्किल हॅलाइड वापरायचं आहे कन्फर्म आहे. म्हणजे गंमत बघा, आपला सबस्ट्रेट सुद्धा अल्किल हॅलाइड आहे आणि प्रॉडक्ट सुद्धा अल्किल हॅलाइड आहे. फक्त फरक एवढाच आहे की सबस्ट्रेट अल्किल क्लोराइड आहे आणि प्रॉडक्ट अल्किल फ्लोराइड आहे. त्यातला क्लोरीन आहे त्याला रिप्लेस केलाय फ्लोरीननी. अगोदरच्या प्रिपरेशन मध्ये आपण बघितलं होतं की क्लोरीन आणि ब्रोमीनला रिप्लेस केलाय कोणी? आयोडीननी. जो आयोडीन सोडियम बरोबर होता, सोडियम आयोडाइड हा आपला रिएजंट होता. आता सिल्वर फ्लोराइड म्हणजे मेटॅलिक फ्लोराइड्स आपण घेऊ शकतो. फ्लोराइड्स ऑफ सिल्वर, फ्लोराइड्स ऑफ कोबाल्ट, फ्लोराइड्स ऑफ अँटीमनी, फ्लोराइड्स ऑफ मर्क्युरी, आपण हे रिएजंट घेऊ शकतो. सगळे ऍट अ टाइम नाही घ्यायचे, यांच्यापैकी एकच व्यक्ती रिएजंट म्हणून घ्यायचा आहे. आणि आपल्याला दिसतंय क्लिअर कट चित्रामध्ये दिसतंय मी क्लोरीनला रिमूव्ह केलाय बाळांनो. बघा क्लोरीन रिमूव्ह झालाय आणि त्याच्या जागी फ्लोरीन आलाय. म्हणजे क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय फ्लोरीन. परत एकदा ऐका, क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय फ्लोरीन. ओके, क्लिअर कट दिसतंय सगळ्यांना. मिथिल फ्लोराइड तयार झाले आणि सिल्वर क्लोराइड हे बाय प्रॉडक्ट आहे. तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येत असेल, पहिल्यापासून मी सांगतोय की मला अल्किल फ्लोराइड तयार करायला काही ना काहीतरी समस्या होती. कुठेतरी HF तयार होत होता, तो HF कोरोसिव्ह आणि पॉइझनस होता म्हणून आपण अल्किल फ्लोराइड तयार करू शकत नव्हतो. काही केसेसमध्ये आपल्याला असं दिसून येत होतं की जो सबस्ट्रेट होता तो आणि जो फ्लोरिनेटिंग एजंट किंवा फ्लोरिन गॅसेस आपण डायरेक्ट वापरला होता त्यांच्यामधली रिएक्शन एक्सप्लोसिव्ह होती. त्याच्यामुळे आपण अल्किल फ्लोराइड तयार करू शकत नव्हतो. आता या केसमध्ये बाय युझिंग स्वार्ट्झ रिएक्शन बाय हॅलोजन एक्सचेंज मेथड आपण अल्किल फ्लोराइड तयार केलेत पहिल्यांदा एक्सक्लुसिव्हली. प्लीज नोट दॅट आपण अल्किल फ्लोराइड तयार केले. आपल्याला मिथिल फ्लोराइड मिळालंय. आतापर्यंत आपल्याला अल्किल फ्लोराइड तयार करणं थोडं अवघड जात होतं, कारण त्यासाठी वेगळी वेगळी कारणं होती आणि प्रत्येक वेळेस आपण ती कारणं बघितलेली आहेत. आता आपल्याला अल्किल फ्लोराइड तयार करायला मिळाले बाय युझिंग स्वार्ट्झ रिएक्शन बाय हॅलोजन एक्सचेंज. परत एकदा बघा, मिथिल क्लोराइड हा आपला सबस्ट्रेट आहे. परत एकदा मी बोलतोय की अल्किल हॅलाइड हाच आपला सबस्ट्रेट आहे आणि मिथिल फ्लोराइड हा आपला प्रॉडक्ट आहे. मिथिल फ्लोराइड हा आपला प्रॉडक्ट आहे आणि मिथिल क्लोराइड हा आपला सबस्ट्रेट आहे. अल्किल हॅलाइड हा सबस्ट्रेट आहे आणि अल्किल हॅलाइड हा प्रॉडक्ट आहे. रिएक्शनचं काय म्हणता येईल त्याला, मेन उद्देश असा आहे की अल्किल फ्लोराइड आतापर्यंत तयार करता येत नव्हते आणि ते आता आपल्याला तयार करायला मिळालेत बाय युझिंग स्वार्ट्झ रिएक्शन. एजंट कोण वापरले तर मेटॅलिक फ्लोराइड्स वापरलेत रिएजंट्स म्हणून. या लोकांपैकी एक मेटॅलिक फ्लोराइड आपण यूज करू शकतो अल्किल क्लोराइड पासून अल्किल फ्लोराइड तयार करायला. धन्यवाद. सगळ्यांना कळलं असेल बाय हॅलोजन एक्सचेंज स्वार्ट्झ रिएक्शन कशी घडते ते. आता पुढे जाऊया आणि फिजिकल प्रॉपर्टीचा अभ्यास करूया अल्किल हॅलाइडच्या. पण तत्पूर्वी जसं मी अगोदरच्या लेक्चर मध्ये बोललोय, सर्वच्या सर्व प्रिपरेशन मेथड झाल्यानंतर एकाच टेबलमध्ये
एकाच रूफ खाली एकाच बोर्डवरती आपल्याला सर्वच्या सर्व प्रिपरेशन मेथड्स बघायच्या, त्या पहिले बघूया आणि मग जाऊया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड कडे. धन्यवाद. प्लीज बघा एकदा स्वाट्स रिएक्शन. आतापर्यंत आपण अल्किल हॅलाइडच्या वेगळ्या वेगळ्या प्रिपरेशन मेथड बघितल्या. या सर्व प्रिपरेशन मेथडचा एकत्रित पद्धतीने आपण अभ्यास करूया. अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी मेजर सबस्ट्रेट म्हणून आपण ज्याचा वापर केला तो होता अल्कोहोल. सगळ्यांना आठवत असेल, एक लक्षात घ्या, मी डिटेलिंग बद्दल बोलेलच. ऑलरेडी मी डिटेलमध्ये सर्वच्या सर्व प्रिपरेशन मेथड डिस्कस केलाय, म्हणजे आता काहीतरी फार वेगळं सांगणार याच्यातला भाग नाही. पण जे आपल्याला सडनली सुचलं पाहिजे परीक्षेला की अरे हा असं आपण अल्किल हॅलाइड तयार केलं होतं बरं का अल्कोहोल पासून. कारण मी या रिएक्शनचं महत्व सांगताना तुम्हा सर्वांना एक गोष्ट आवर्जून सांगितली सगळ्यांना एक गोष्ट, ती म्हणजे ही की या जशा आता अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन आहेत तशाच अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा आहे. म्हणजे त्यांच्याकडे बघायचा अप्रोच ड्युएल पद्धतीने आहे की इकडे अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन आहेत आणि तिकडं दुसरा जेव्हा लेसन स्टार्ट होईल तेव्हा अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड सुद्धा या आहेत. म्हणजे आपला हा एक प्रकारचा फायदाच आहे की तिकडच्या पण काही रिएक्शन करायच्या आपल्या वाचल्या. आता तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट वी विल मूव्ह ऑन. ओके, आता सगळ्यात पहिले मी सांगितलं होतं अल्कोहोल पासून. आता बघा, फ्रॉम अल्कोहोल सबस्ट्रेट असताना, ओके, म्हणजे अल्कोहोल कोण होता? सबस्ट्रेट होता. त्यावेळेस सबस्ट्रेट कोण होता? अल्कोहोल सबस्ट्रेट असताना जर का आपण लुकास रिएजंटचा विचार केला, ओके, लुकास रिएजंट, ऍटलिस्ट मी म्हणेल लुकास रिएजंट मधला HCl चा जरी विचार केला तरी आपल्याला अल्कोहोल पासून अल्किल क्लोराइड मिळत होते. त्याचबरोबर जर का अल्कोहोल बरोबर आपण सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 च्या साह्याने HBr तयार केला तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड या दोघांच्या साह्याने HBr तयार केला आणि तो HBr अल्कोहोल बरोबर रिएक्ट झाला तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळत होते. त्याचबरोबर जर का HI डायरेक्ट यूज केला तर आपल्याला अल्किल आयोडाइड मिळत होते. काय मिळत होते? अल्किल आयोडाइड मिळत होते. काय मिळत होते? अल्किल आयोडाइड मिळत होते. काय मिळत होते? अल्किल आयोडाइड. आता अल्कोहोल बरोबर जर का आपण PCl3, PBr3, PI3 सगळ्यांना आठवत असेल, हा स्टेबल होता, हे लेस स्टेबल होते. हे डायरेक्ट तयार केले म्हणजे डायरेक्ट PBr3 म्हणून अवेलेबल नव्हतं. हे डिटेल आपण बोललोय. लुकास रिएजंट सगळ्यांना आठवत असेल की प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये आपण लुकास रिएजंट अख्खा वापरला होता प्लस हिट केला होता. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये फक्त लुकास रिएजंट वापरला होता, हिट नव्हता केला. टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये डायरेक्ट HCl टाकून शेक वेल केल्यानंतर आपल्याला अल्किल क्लोराइड मिळाले होते. आपण HBrच्या बाबतीत जेव्हा बोलत होतो तेव्हा सांगितलं होतं मी सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 वापरायचं नाही. कारण सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये जर का इथे कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 वापरलं तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड बरोबर अल्किन पण तयार झालेलं दिसेल. कारण कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 मुळे सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल हे HBr तयार करून अल्किल ब्रोमाइड देण्यापेक्षा सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल दे विल अंडरगो एलिमिनेशन रिएक्शन अँड दे विल गिव्ह मी अल्किन आणि मग मला अल्किन मिळेल असं आपण तेव्हा बोललो होतो. ओके, डिटेल्स आहे ते तुम्ही जाऊन परत वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत, लिहिले पाहिजेत. हा हायड्रोजन आयोडाइड डायरेक्ट रिएक्ट झाला होता, अल्किल आयोडाइड मिळाला होता. या प्रत्येक गोष्टी बारकाव्याने अभ्यास परत एकदा. ओके, आता अल्कोहोल बरोबर PCl3 लेस स्टेबल होता. त्या एका प्रिपरेशन साठी एकच लेक्चर दिलं होतं मी. लेस स्टेबल होता. PBr3 आणि PI3 हे सॉरी PCl3 हा जास्त स्टेबल होता. PBr3 आणि PI3 हे लेस स्टेबल होते. एक्स्ट्रीमली सॉरी. फॉस्फरस ट्रायक्लोराइड जास्त स्टेबल होता. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायोडाइड जास्त स्टेबल नव्हते, ते लेस स्टेबल होते. म्हणून काय केलं होतं सगळ्यांना आठवत असेल, हे लोक तयार करण्यासाठी रेड फॉस्फरस आणि Br2 ची रिएक्शन घडवण्यात आली होती आणि इथं सुद्धा रेड फॉस्फरस
फॉस्फरस आणि आयोडीनची रिएक्शन करून हे एजंट तयार केले होते. रादर आपण हेच घेतले होते आणि अल्कोहोल डायरेक्ट टाकलं होतं. मी तेव्हा सांगितलं होतं की हे तयार होईल आणि लगेच अल्कोहोल रिएक्ट होईल आणि आपल्याला जर का PCl3 वापरलं तर अल्किल क्लोराईड मिळेल. जर का पी आणि BrP रेड फॉस्फरस आणि ब्रोमिनवर अल्कोहोल टाकलं तर इंटरमिजिएट अवस्थेला कुठेतरी PbR3 तयार होऊन ते अल्कोहोल बरोबर रिएक्ट होऊन आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळेल आणि या केसमध्ये अल्किल आयोडाइड मिळेल असं आपण बोललो होतो. ओके, त्याचबरोबर सगळ्यांना अजून एक महत्वाची गोष्ट आठवत असेल बाळांनो, सगळ्यांना आठवत असेल की आपण बोललो होतो की फॉस्फरस पेंटाक्लोराइड अवेलेबल आहे, पण फॉस्फरस पेंटाब्रोमाइड आणि फॉस्फरस पेंटा आयोडाइड अवेलेबल नाहीये. फॉस्फरस पेंटाक्लोराइड अवेलेबल आहे आणि त्या केसमध्ये आपल्याला अल्किल क्लोराइड मिळाले होते PCl5 पासून. सगळ्यात एक्सक्लुझिव्ह मेथड बघितली होती आपण. थायोनिल क्लोराइडचा वापर केला होता आपण. रिफ्लक्स इन पिरिडीन अशी बघितली होती. रिफ्लक्स इन पिरिडीन. ओके, आणि पिरिडीन मध्ये रिफ्लक्स केलं होतं थायोनिल क्लोराइडला किंवा सल्फोनिल क्लोराइडला. ओके, अल्कोहोल बरोबर आणि त्या केसमध्ये आपल्याला अल्किल आयोडाइड. आपण सांगितलं होतं की ही सगळ्यात चांगली मेथड आहे अल्किल क्लोराइड तयार करायची. का? कारण या केसमध्ये जे प्रॉडक्ट तयार होतात SO2 आणि HCl हे एस्केप होतात ऍज दे आर इन द फॉर्म ऑफ गॅसेस आणि त्यामुळे अल्किल आयोडाइड प्युअर फॉर्म मध्ये उरतं, कारण बाय प्रॉडक्ट उरतच नाही. अशा पद्धतीने आपण चर्चा केली होती. हे सगळं आपण अल्कोहोल पासून बघितलं होतं, सगळ्यांना आठवत असेल. त्यानंतर आपण हायड्रोकार्बनचा विचार केला होता. ओके, हायड्रोकार्बनचा विचार केला होता. दोन प्रकारचे हायड्रोकार्बन आपण बघितले होते. एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन होता आणि दुसरा होता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या केसमध्ये आपण डायरेक्ट हॅलोजनेशन केलं होतं आणि अनसॅच्युरेटेडच्या केसमध्ये आपण HX बरोबर रिएक्शन केली होती. सॅच्युरेटेडच्या केसमध्ये आपण डायरेक्ट हॅलोजनेशन केलं होतं, आठवत असेल सगळ्यांना. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या केसमध्ये आपण HX ची ऍडिशन केली होती, सगळ्यांना आठवत असेल. आता आपण दोन रूल बघितले, मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ. याच्यापासून सुद्धा आपल्याला अल्किल हॅलाइडच मिळालं, या केसमध्ये सुद्धा अल्किल हॅलाइडच मिळालं. पण दोघांमध्ये प्रचंड मोठा अभ्यास होता, सगळ्यांना आठवत असेल. ही मेथड आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्रुटफुल नव्हती. त्याचं कारण सांगितलं होतं की आपल्याला इंटरेस्ट होता अल्किल हॅलाइड मध्ये, म्हणजे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये, आणि इथे आपल्याला डाय ट्राय टेट्रा पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सुद्धा मिळू शकतात. त्यामुळे आपल्याला अल्किल हॅलाइड सेपरेट करणं अवघड जाईल असं आपण बोललो होतो डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या केसमध्ये. थँक्यू, सगळ्यांना कळत असेल मी काय बोलतोय ते. आणि आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनच्या केसमध्ये HX बघितलं होतं. त्यात दोन प्रकारचे बघितले होते, अल्किन सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. त्यासाठी आपण मार्कोनिकॉफ आणि अँटी मार्कोनिकॉफ रूल कन्सिडर केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजन एक्सचेंज बघितलं. त्याच्यामध्ये दोन रिएक्शन होत्या. एक फिन केल्स्टेन रिएक्शन होती ज्याच्यामध्ये आपण RCl किंवा RBr च रूपांतर हे सोडियम आयोडाइडच्या मदतीने अल्किल आयोडाइड मध्ये गेलं होतं. आणि दुसरी जी रिएक्शन होती त्याच्यामध्ये आपण मेटल फ्लोराइड वापरून अल्किल क्लोराइडचं रूपांतर हे अल्किल फ्लोराइड मध्ये गेलं होते, सगळ्यांना आठवत असेल. पहिली जी होती ती फिन केल्स्टेन रिएक्शन होती आणि दुसरी जी होती ती स्वार्ट्झ रिएक्शन होती. या दोन्ही रिएक्शन कळल्या असतील सगळ्यांना. अशा पद्धतीने एकाच प्लॅटफॉर्म मध्ये मी अल्कोहोल पासून, हायड्रोकार्बन पासून आणि हॅलोजन एक्सचेंज या सर्वांच्या आधारे तुम्हाला अल्किल हॅलाइड तयार करून दाखवले, रिवाइज केलेले आहेत. तुम्हाला नोट्स मध्ये सुद्धा एक चांगलं टेबल काढून पाठवणार आहे. प्लीज ते टेबल बघा, तुम्हाला सगळं रिवाइज होईल. सगळे नोटिफिकेशन्स ऐका, परत लेक्चर ऐका, एकदाच टाइम इन्व्हेस्ट करा. परत करायची वेळ तुम्हाला, हे परत अभ्यासाची वेळ येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, परत हा कन्सेप्ट करायची वेळ येणार नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. मी परत एकदा सांगितलं की अल्कोहोल एकदा झाला म्हणजे अल्कोहोलच्या एवढ्या केमिकल प्रॉपर्टीज झाल्या, हे इकडे पण झाल्या आणि अल्कोहोल या लेसन मध्ये पण झाल्या आणि अल्किल हॅलाइड मध्ये पण झाल्या. आपण धड्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहोत, केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज.